सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या सगळ्यांच्या संघटनांच्या वतीने या ठिकाणी मागच्या काही दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्या ठिकाणी आंदोलन उपोषण सुरू. खरं तर ज्या मागण्या संघटनांच्या वतीने करण्यात आल्या आहेत त्यातली प्रामुख्याची जी मागणी की 2005च्या साठीची जी काही पूर्वीची जुनी पेन्शन होती ती पेन्शनची योजना जी आहे ती 2005 नंतर जी लोक सेवेमध्ये येतात त्यांना सुद्धा त्या ठिकाणी लागू झाली पाहिजे ना. आज तुम्ही बघा की अनेक ठिकाणी जवळपास जो काही बॅकलॉग त्या ठिकाणी भरतीचा आहे तो फार मोठा आहे. म्हणजे बरेच लोक त्या ठिकाणी भरती अभावी जे सेवेत काम करतात त्यांना दुप्पट क्षमतेने त्या ठिकाणी काम करावं लागतंय. त्या कर्मचारी बांधवांच्या यायच्या वेळा निश्चित आहेत पण जायच्या वेळा निश्चित नाही आहेत. महिला कर्मचारी जे आहेत विशेषतः त्यांची बदलीची ठिकाणी इथं लांब लांबची आहेत. कुटुंब एका बाजूला, मुलांची शिक्षण एका बाजूला, एवढं सगळं असताना त्या ठिकाणी आता कॉन्ट्रॅक्च्युअल पद्धतीने नेमणुका दिल्या जातात. ते सुद्धा पगार अत्यल्प आहेत. उद्या 58-60 नंतरच्या सेवानिवृत्तीनंतर या सगळ्या कर्मचाऱ्यांनी त्यांचा पुढचा उदरनिर्वाह करायचा कसा, वार्धक्य जे आहे ते घालायचं कसं, त्याच्यानंतर आरोग्याच्या समस्या त्या काळात भरपूर असतात. जर पेन्शन नसेल तर त्यांना त्यांच्या पुढच्या आपत्त्यांवरती अवलंबून राहणे आणि आजच्या ह्या परिस्थितीमध्ये सामाजिक व्यवस्थापन जर पाहतो तर स्वतःला स्वतःच्या हक्काचे जे काही 2 रुपये आहेत आयुष्यभर शासनाची सेवा केल्यानंतर तर त्यांना त्या ठिकाणी मिळणार नसतील तर ही अत्यंत खेदाची बाब आहे. मी या ठिकाणी आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीनं, महाविकास आघाडीच्या वतीनं, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या सगळ्यांच्या वतीनं कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देतो आणि हेही आश्वस्त करतो की राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, माजी केंद्रीय मंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि बाळासाहेब थोरात साहेब यांच्यापर्यंत कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी पोहोचू आणि सभागृहामध्ये, विधानसभेमध्ये या संदर्भात आवाज उठवण्याकरता त्या ठिकाणी आम्ही आमच्या वरिष्ठांना विनंती करू.